नमस्कार, मी गिरीश काचकुटे. एक्झिस्टन्स ऑफ शिवा किंवा शिवाचे अस्तित्व हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवत आहे. शिवलिंग किंवा शिवाची पिंड हे आपण सगळ्यांनीच बघितलेली आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला एक विशेष असं स्थान आहे. खूप पुरातन काळापासून या शिवलिंगाची पूजा वेगवेगळ्या माध्यमातून आपण करत आलेलो आहे. हे शिवाचं असं स्वरूप किंवा हे शिवाचं चिन्ह किंवा शिवाचं प्रतीक असंच का असावं याची एक छोटीशी उपयुक्त माहिती सायन्सच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुमच्या अभिप्राय किंवा प्रतिक्रिया मला जरूर कळवा. शालेय विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून त्यांनी या व्हिडिओला नक्की पाहावं आणि त्याचं नॉलेज त्या विद्यार्थ्यांनी थोड्याफार प्रमाणात ठेवावं. चला सुरू करूया. एक्झिस्टन्स ऑफ शिवा. पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 13.5 अब्ज वर्षापूर्वी या विश्वाची निर्मिती झाली आणि त्यानंतर 4.5 अब्ज वर्षापूर्वी असं म्हटलं जाते की या पृथ्वीची निर्मिती झाली. आपण ज्या पृथ्वीवर राहतो किंवा ज्याच्यावर जीवसृष्टी विकसित झाली आणि या पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर काही हजारो किंवा लाखो वर्षानंतर त्याच्यावर हळूहळू जीवसृष्टी तयार व्हायला लागली आणि इथे जीवन किंवा जीव नावाचा घटक जो आहे तो इथे विकसित झाला आणि आज तो आपल्याला सर्वार्थाने या सृष्टीवर एकमेव आपल्या सृष्टीवर तो दिसतो. आता हा जीव म्हणजे नक्की काय आहे, तर या जीवाची निर्मिती कशी झाली, तर असे वेगवेगळे जवळपास 87 मिलियन प्रकारचे जीव म्हणजे 87 लाख प्रकारचे जीव आपल्या पृथ्वीवर राहतात असं सायन्स आपल्याला सांगतो. वेगवेगळ्या प्रकारचे इतके जीव या पृथ्वीवर तयार झाले आणि आजही ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्थितीत किंवा वेगवेगळ्या त्यांच्या स्वरूपात ते राहतात आणि जगतात. जीव म्हणजे नक्की काय असते किंवा जीवाचं अस्तित्व हे नक्की काय असते, तर जीवाची सुरुवात जी झाली ती त्याच्या मुळात एका सिंगल पेशीपासून झाली, ज्याला आपण सेल असं म्हटलं. जीव म्हणजेच काय, तर ऑर्गॅनिझम याला आपण जीव म्हटलं आणि जीवाची सुरुवात जी असते ती झाली त्याच्या एका मूल पेशीपासून, दॅट इज द सिंगल युनिट ऑफ सेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या पृथ्वीवरचे सर्व जीव किंवा सर्व सजीव हे सेलचे बनलेले आहेत. आपल्या मानवी शरीरात पण अशा करोडो अब्जो सेल्स मिळून आपलं मानवी शरीर तयार झालेलं आहे. जवळपास 30 ट्रिलियन सेल्स हे आपल्या मानवी शरीरात असतात आणि एक सिंगल सेल याच्यामध्ये पण जीव आहे. म्हणजे मुळात सेल हा एक जीवनाचा बेसिक घटक आहे, त्याला आपण पेशी असं म्हणतो. अशा खूप साऱ्या पेशीं मिळून सजीवाची निर्मिती होत असते. त्याच्यातली सिंगल सेल कशी असते तर ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. हे एका सेलचं स्ट्रक्चर आहे आणि या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गॅनल्स असतात किंवा त्याचे मूळ घटक असतात की जे एखाद्या जीवनाला आवश्यक असणारे सर्व घटक त्यामध्ये त्याच्यामध्ये ते असतात किंवा त्याच्यामुळेच एका जीवनाला किंवा एका सजीवाला सुरुवात होत असते. ओके, सो दिस इज द सेल. आता ही सेल आपल्या शिवाशी कशी निगडीत आहे ते आपण बघा याचं स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ही कुठेतरी या सेलचं स्ट्रक्चर या शिवाच्या लिंगासोबत किंवा या शिवाच्या प्रतीकासोबत मिळतं जुळतं तुम्हाला आढळेल. त्याच्यामध्ये गोल स्ट्रक्चर आहे आणि याचं स्ट्रक्चर आणि या शिवलिंगाचं स्ट्रक्चर बहुधा बऱ्याच अंशी सारखं असते. चला त्याच्या पुढे बघूया आपण की याच्यामध्ये काय काय आहे आणि कसं कसं ते सगळं जे आपण शिवलिंग ज्याला म्हणतो किंवा जे शिवाचं प्रतीक ज्याला म्हणतो त्याच्याशी कसं निगडीत आहे ते बघू. न्यूक्लियस, याच्यामध्ये जो मुख्य गाभा आहे दॅट इज द न्यूक्लियस. जो तुम्हाला पिंक कलरचा पोर्शन दिसतो आहे तो न्यूक्लियस. तसाच या शिवाच्या मध्ये एक मुख्य जो भाग आहे दॅट इज तो न्यूक्लियस सारखाच तुम्हाला आढळतो. त्याच्यानंतर पहा याच्या बॉर्डरला सेल मेम्ब्रेन असतात. याची सेलची जी बाउंड्री आहे त्याला आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणतो किंवा सेल वॉल असं म्हणतो. तसंच या शिवाच्या पण आजूबाजूला अशी सेल वॉल किंवा असं सेलचं मेम्ब्रेन तुम्हाला आढळेल. DNA और RNA
न्यूक्लियसच्या आतमध्ये हेलिकल स्ट्रक्चर असते, दॅट इज वी कॉल्ड एज द DNA, डी रायबो न्यूक्लिक ॲसिड, दॅट इज द DNA. असं DNA, इट इज द स्ट्रक्चरल सिम्बॉल और हेलिकल टाईप सिम्बॉल लाईक ए स्नेक. जसा साप असतो तशा सापासारखं हे DNA या न्यूक्लियसच्या आतमध्ये असतो. कधी कधी असाच साप तुम्हाला शिवलिंगाच्या भोवती पण पाहायला मिळतो किंवा त्याची पण स्वरूप हे आपल्या DNA सारखंच असते. त्यानंतर पहा सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे त्याच्या सेलच्या आतमध्ये असलेलं लिक्विड, याला म्हणतो आपण सायटोप्लाझम. दॅट लिक्विड फॉर्म और दॅट लिक्विड स्ट्रक्चर वी कॉल्ड इट ॲज द सायटोप्लाझम. आणि हे सायटोप्लाझम पूर्ण सेलमध्ये अस्ताव्यस्त विखुरलेलं असते. जे सेलमध्ये असलेलं पाणी आहे त्यालाच आपण सायटोप्लाझम म्हणतो. असंच सायटोप्लाझम म्हणा किंवा शिवाच्या वर वेगवेगळ्या प्रकारे पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करून त्याच्या मुख्य गाभ्यामध्ये पाणी हे नेहमी तुम्हाला आढळते. तसंच हे पाणी सायटोप्लाझमच्या स्वरूपात सेलच्या मध्ये प्रेझेंट असते. त्यानंतर पहा गोल्जी ॲपरेटस. गोल्जी ॲपरेटस हा मुख्य घटक प्रोटीन सिंथेसिससाठी सेलमध्ये यूज केला जातो. आणि हा प्रोटीन सिंथेसिससाठी यूज केलेला गोल्जी ॲपरेटस याचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर कधी कधी हे तुम्हाला या शिवाची जी त्याचं जे प्रतीक आहे त्या प्रतीकावर अशा स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, त्याच्यामुळे ह्याला तुम्ही गोल्जी ॲपरेटस सारखं तुम्ही इथे त्याच्या टिक्क्याला किंवा त्याच्या प्रतीकाला तुम्ही इथे बघू शकता. चला, त्यानंतर आणखी पहा पुढे मायटोकॉन्ड्रिया. सेलमध्ये विविध प्रकारचे मायटोकॉन्ड्रिया पसरलेले असतात, ज्यांना पॉवर हाऊस ऑफ सेल असं पण म्हणतात. आणि ह्या मायटोकॉन्ड्रियाचं महत्त्वाचं फंक्शन आहे की ते आपल्याला ऊर्जा तयार करतात. आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत जी पण ऊर्जा आपल्या शरीरात तयार होते, जी पण एनर्जी आपल्या शरीरात होते, ही या मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होते. आणि एका विशिष्ट प्रकारचे हे मायटोकॉन्ड्रिया आपल्या पूर्ण सेलमध्ये पसरलेले असतात, जे की आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करतात. तसंच या शिवलिंगावर तुम्हाला बऱ्याचदा बहुधा अंशी अशा प्रकारच्या फुलांनी त्याचं केलेलं त्याचं डेकोरेशन तुम्हाला हे मायटोकॉन्ड्रियासारखं इथे दिसत असेल. जसे मायटोकॉन्ड्रिया या सेलमध्ये अस्थिव्यस्त विखुरलेले आहे, तशा प्रकारेच हे इथे फ्लॉवर्स इथे दिलेले आहे. जसं मायटोकॉन्ड्रिया आपल्याला एनर्जी तयार करून देतात, तसंच हा सुगंधी फुलं हे त्यांचा फ्रॅग्रन्स नेहमी आपल्या दरवळत किंवा त्याच्या आजूबाजूला नेहमी पसरवत असतात. चला पुढे बघूया. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्यालाच ER असं म्हणतो आपण. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, इट इज द नेट लाईक स्ट्रक्चर विच आर टू बी फाउंड इन द होल पार्ट ऑफ द सेल. पूर्ण सेलमध्ये पसरलेलं हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नावाचं स्ट्रक्चर असते की जे वेगवेगळ्या प्रकारे प्रोटीन सिंथेसिस करते, ज्याच्यावर रायबोझोम्स हे प्रेझेंट असतात. आणि हे महत्त्वाचे भाग आहे की जो सेलमध्ये असतो. तशाच प्रकारे या शिवलिंगावर पहा, जसे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे पूर्णपणे पसरलेलं असते, तसेच या शिवलिंगावर तुम्हाला बेलाचं आवरण किंवा त्याला वाहलेले बेल हे आपण त्याच्या स्वरूपात इथे बघू शकतो. त्यानंतर पहा लायझोझोम्स. लायझोझोम्स म्हणजे त्यालाच आपण सुसाईड बॅग ऑफ दी सेल म्हणतो. सेलमध्ये लायझोझोम्स नावाचे घटक असतात की जे सेलचं आयुष्य संपल्यानंतर त्यांनाच गिळंकृत करतात किंवा त्यालाच नष्ट करतात. आणि हे महत्त्वाचं काम जे आहे ते लायझोझोम्स करतात. इट इज द सुसाईड बॅग ऑफ द सेल. ऑल्सो वी से दॅट इट इज द पॉयझनस सबस्टन्स की जे त्या सेलला नष्ट करतात. बऱ्याचदा या शिवाच्या स्ट्रक्चरवर पण तुम्हाला असं बेलफळ जे की पॉयझनस झाडाचं प्रतीक आहे किंवा जे पॉयझनस असते ते या शिवावर किंवा या शिवलिंगावर तुम्हाला पाहायला मिळू शकते. तर ते तुम्ही असं समजू शकता की लायझोझोम्स इज इंडिकेटेड ॲज दॅट, ते जे बेलफळ आहे ते. त्यानंतर पहा मायक्रोट्युब्युल्स. मायक्रोट्युब्युल्स ह्या खूप बारीक मायक्रोट्यूब्स असतात की ज्या संपूर्ण सेलमध्ये पसरलेल्या असतात. तशाच प्रकारे मायक्रोट्युब्युल्स इज रिसेम्बल्स ॲज द फ्रूट्स वी कॅन बी गिवन टू दॅट पर्टिक्युलर शिवलिंगा स्ट्रक्चर. ओके, तशाच प्रकारचे हे तुम्हाला इथे मायक्रोट्युब्युल्सच्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारे आपण शिवलिंगाला अर्पण केलेले काही फ्रूट्स असतील ते त्या प्रकारच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच प्रकारे युनिवर्स फिक्शन म्हणजे युनिवर्सची माहिती किंवा हे युनिवर्सचं स्ट्रक्चर
हे पण कुठेतरी या शिवलिंगाच्या सारखंच आहे. पहा, मध्ये एक मोठा न्यूक्लियस असतो आणि त्याच्या अवतीभोवती हे संपूर्ण प्लॅनेट्स रिव्हॉल्व करत असतात. इट इज लाईक दॅट शिवलिंगास मेन न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द बिटवीन इट्स स्ट्रक्चर अँड अराउंड दॅट होल युनिवर्स इज और होल प्लॅनेट्स आर टू बी रिव्हॉल्विंग अराउंड ते. अशा प्रकारे हे युनिवर्सचं फिक्शन किंवा युनिवर्स पण तुम्हाला या शिवलिंगाच्या अवतीभोवती पाहायला मिळते. ओके, सो दिस इज अवर गॅलॅक्सी. ही आपली गॅलॅक्सी आहे ज्याचं नाव आहे मिल्की वे गॅलॅक्सी. या मिल्की वे गॅलॅक्सीचं स्ट्रक्चर बहुधा त्याच्यामध्ये पण एक महत्त्वाचा मुख्य गाभा आहे आणि जो की सर्व प्लॅनेट्सला त्याच्या भोवती रिव्हॉल्व करतो आणि त्यांच्याशी बाउंड करतो, त्यांना एका स्ट्रक्चरमध्ये किंवा एका पॅटर्नमध्ये बांधून ठेवतो. दॅट इज अवर युनिव्हर्सल गॅलॅक्सी. इट इज रिप्रेझेंटेड और इट इज लाईक ॲज दिस शिवलिंगा स्ट्रक्चर. ती पण आपल्याला शिवलिंगाच्या स्ट्रक्चर सारखीच बहुधा पाहायला मिळेल की त्याच्यामध्ये जो आहे तो मुख्य गाभा की जो त्याच्या आउटर प्लॅनेट्सला त्याच्याशी बाउंड ठेवतो बाय दी ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. त्यानंतर पहा, हा एक महत्त्वाची माहिती. ज्यावेळेस काही जवळपास एक 40 ते 50 वर्षापासून आपल्या युनिव्हर्सचे वेगवेगळे रहस्य हे सायन्सच्या माध्यमातून आपल्याला माहीत पडत आहेत, तरीही काही विशिष्ट सायंटिस्ट किंवा विशिष्ट वैज्ञानिकांनी युनिव्हर्सची तयार होण्याला एक नाव दिलेलं आहे. त्याला नाव दिलं त्यांनी बिग बँग थेअरी. की विश्वाची निर्मिती कशी झाली, तर त्याचं नाव आहे बिग बँग थेअरी. या बिग बँग थेअरीतून विश्वाची निर्मिती झाली आणि ती कशी झाली असेल तर त्याचं स्ट्रक्चर त्यांनी ड्रॉ केलं किंवा रिप्रेझेंट केलं. सो इट इज लुक लाईक इज दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द एक्सपान्शन ऑफ द युनिव्हर्स. म्हणजे हे युनिव्हर्स एका सिंगल पॉईंटपासून तयार झालं आणि ते पसरत गेलं. ते अजूनही पसरत आहे आणि ते एक्सपांड होतच आहे जोपर्यंत ग्रॅव्हिटेशनल एनर्जी आणि डार्क मॅटर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ते युनिव्हर्स अजूनही एक्सपांड होत आहे. आणि ते एक्सपांड कसं झालं तर तुम्हाला या फिगरमध्ये दिसत आहे की ते एका स्मॉल पॉईंटमधून त्याचं एक्सपान्शन झालं आणि त्याचं स्ट्रक्चर त्यांनी या पॅटर्नमध्ये ड्रॉ केलं. इट इज द कर्व्ड जॉमेट्री पॅटर्न विच कॅन बी गिवन बाय दी आइन्स्टाईन कर्व्ड जॉमेट्री. हे आइन्स्टाईनने सांगितलेल्या कर्व्ड जॉमेट्रीनुसार त्याचं एक्सपान्शन होत गेलं आणि हे स्ट्रक्चर पण कुठेतरी बहुधा तुम्हाला त्या शिवलिंगाशी निगडीत दिसेल. पहा मित्रांनो, जे शिवलिंग किंवा जे सुंदर सृष्टी आपल्या अवतीभोवती तयार झाली किंवा ज्या जीवाचं अस्तित्व तयार झालं ते एका छोट्याशा सेलमधून तयार झालं आणि त्या सेलचे घटक जे आहे ते कुठेतरी त्या शिवलिंगाशी किंवा त्या शिवाशी बहुधा साधर्म्य दाखवतात. कदाचित असंही असू शकेल की ही माहिती पुराव्याद्वारे आपण सिद्ध नाही करू शकत किंवा हे पुराव्याद्वारे आपल्याला सिद्ध नाही करता येऊ शकणार, पण तरीही ज्यावेळेस आपण त्या शिवलिंगासमोर नतमस्तक होतो त्यावेळेस आपण त्या मूळ जीवाला किंवा त्या मूळ ब्रह्माला नमस्कार करतो किंवा त्यांच्यापुढे आपण नतमस्तक होतो की ज्याच्यातून एका छोट्याशा जीवापासून किंवा एका छोट्याशा पेशीपासून हे संपूर्ण विश्व तयार झालं असेल. तसंच ते शिवाचं अस्तित्व किंवा तेच शिवाचं अस्तित्व आहे की जे एका छोट्याशा जीवापासून तयार झालं आणि त्याच्या तो सिम्बॉल कदाचित आपण त्याला पूजत असू. तोच शिव आहे जो अति सूक्ष्मातला सूक्ष्म आहे किंवा तेच युनिव्हर्स आपली गॅलॅक्सी इतकी विशाल की जो विशालातला विशाल आहे असा तो शिव, त्याला आपण नतमस्तक होत असतो. हेच शिवाचं अस्तित्व मला या छोट्याशा व्हिडिओतून तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमचा अभिप्राय आणि प्रतिक्रिया मला कमेंट्स करून तुम्ही कळवू शकता. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.